अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा साधा व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक मोठा संकेत असू शकतो. कदाचित तुम्हाला अजूनही कल्पना नसेल, पण स्वामी समर्थ कधीकधी त्यांच्या भक्तांना आधीच काही संकेत देतात. आणि जर हे संकेत तुम्हाला दिसायला लागले तर समजा तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. हो, आज मी तुम्हाला ते 7 संकेत सांगणार आहे, जे दिसायला लागले तर समजून घ्या की स्वामी समर्थ तुमचं नशीब बदलणार आहेत. स्वामी भक्तांनो, या जगात अनेक लोक मेहनत करतात, प्रार्थना करतात, देवाला हाक मारतात, पण प्रत्येकाला देवाचे संकेत लगेच कळत नाहीत. काही वेळा देव आपल्या भक्ताला संकटात टाकतो, त्याची परीक्षा घेतो, आणि जेव्हा भक्त त्या परीक्षेत खंबीर राहतो, श्रद्धा सोडत नाही, तेव्हा देव स्वतः त्याचं भाग्य बदलायला सुरुवात करतो. अनेक स्वामी भक्तांनी सांगितलं आहे की जेव्हा त्यांच्या आयुष्यात सर्व काही चुकीचं होत होतं, जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले होते, तेव्हा अचानक काही संकेत दिसायला लागले, आणि त्या संकेतानंतर त्यांच्या आयुष्यात इतका मोठा बदल झाला की ते स्वतः आश्चर्यचकित झाले. म्हणून स्वामी भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात सध्या संकट आहेत, अडचणी आहेत, लोक साथ सोडत आहेत, तर घाबरू नका. कदाचित हेच ते क्षण असू शकतात ज्यानंतर स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी पाठवणार आहेत. कदाचित हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात हेही योगायोग नसू शकतं, कारण स्वामींच्या इच्छेशिवाय काहीही घडत नाही. आता लक्षपूर्वक ऐका. पहिला संकेत. जर अचानक तुम्हाला स्वामी समर्थांचे नाव वारंवार ऐकू येऊ लागले, कधी एखाद्या मंदिरातून, कधी मोबाईलवर, कधी कोणाच्या तोंडून, तर हा एक योगायोग नसतो. हे स्वामींचा एक संकेत असतो की ते तुमच्याकडे लक्ष देत आहेत. कधीकधी आपण देवापासून दूर जातो, जीवनाच्या धावपळीत देवाला विसरतो, पण देव आपल्या भक्ताला कधी विसरत नाही. म्हणूनच तो वेगवेगळ्या मार्गाने पुन्हा पुन्हा आपल्याला स्वतःकडे बोलावतो. जर तुम्हाला स्वामी समर्थांचे नाव अचानक जास्त ऐकू येऊ लागले तर समजून घ्या की स्वामी तुम्हाला त्यांच्या छायेत बोलावत आहेत. दुसरा संकेत. जर अचानक तुमच्या मनात प्रार्थना करण्याची इच्छा वाढू लागली, स्वामींपुढे बसण्याची इच्छा होऊ लागली, काहीही कारण नसताना देवाची आठवण येऊ लागली आणि मन शांत राहू लागलं, तर हा स्वामींचा संकेत असतो. कारण जेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्तांवर कृपा करायला सुरुवात करतात, तेव्हा सर्वात आधी ते त्या भक्ताच्या मनात शांती निर्माण करतात. मन शांत झालं की योग्य मार्ग दिसायला लागतो, योग्य निर्णय घ्यायला शक्ती मिळते, आणि हळूहळू परिस्थिती बदलायला सुरुवात होते. तिसरा संकेत. जर तुमच्या आयुष्यात अचानक काही अडथळे दूर होऊ लागले, जी कामे खूप दिवसांपासून अडकलेली होती ती अचानक पूर्ण होऊ लागली, आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ लागल्या, तर समजून घ्या की स्वामी समर्थ तुमच्या मार्गातील अडथळे हटवत आहेत. कारण जेव्हा स्वामी पाठीशी उभे राहतात, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुमचा मार्ग रोखू शकत नाही. स्वामी भक्तांनो, असे संकेत जर तुमच्या आयुष्यात दिसू लागले तर समजा तुमचे आयुष्य बदलायला सुरुवात होत आहे. पण अजून 4 संकेत बाकी आहेत, आणि ते संकेत तर अजूनही अधिक आश्चर्यकारक आहेत. काही लोकांना हे संकेत दिसल्यानंतर अचानक धनलाभ झाला, काहींच्या आयुष्यात मोठ्या संधी आल्या, आणि काहींच्या आयुष्यात इतका मोठा चमत्कार झाला की त्यांनी आयुष्यभर स्वामींची सेवा करण्याचा निर्णय घेतला. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील संकेत तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतात. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, कारण स्वामींचं नाव लिहिलं की त्यांच्या कृपेची सुरुवात होते. आता लक्षपूर्वक ऐका, कारण पुढचा संकेत अनेक लोकांच्या आयुष्यात आला आहे, आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. चौथा संकेत. जर तुम्हाला वारंवार स्वामी समर्थांचे स्वप्न पडू लागले, कधी स्वामी मंदिरात दिसतात, कधी ते तुम्हाला आशीर्वाद देताना दिसतात, कधी ते शांतपणे तुमच्याकडे पाहत उभे असतात, तर हे साधं स्वप्न नसते. कारण की देव आपल्या भक्ताशी कधीकधी स्वप्नातून संवाद साधतो, कारण स्वप्नात आपलं मन शांत असतं, आणि त्यावेळी देवाचा संदेश आपल्यापर्यंत सहज पोहोचू शकतो. जर तुम्हाला स्वामींचं स्वप्न पडत असेल तर समजून घ्या की स्वामी तुमच्या अगदी जवळ आहेत. ते तुमची आठवण करत आहेत, ते तुम्हाला सांगत आहेत की घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. अनेक भक्त सांगतात की स्वामींचं स्वप्न पडल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागल्या. 5वा संकेत. जर अचानक तुमच्या आयुष्यात काही अनोळखी लोक मदतीला येऊ लागले,
ज्यांच्याकडून तुम्हाला मदतीची अपेक्षा नव्हती ते लोक अचानक तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला मदत करू लागले, तर हा देखील स्वामी समर्थांचा संकेत असतो. कारण देव स्वतः येत नाही, पण तो लोकांच्या रूपात आपल्या भक्ताची मदत करतो. कधी एखादा मित्र, कधी एखादा नातेवाईक, कधी पूर्णपणे अनोळखी माणूस. हे लोक अचानक तुमच्या आयुष्यात येतात आणि तुमची समस्या सोडवतात. आणि नंतर तुम्हाला कळतं की हा योगायोग नव्हता, ही स्वामींची कृपा होती. 6वा संकेत. जर अचानक तुमच्या आयुष्यातील काही वाईट लोक दूर जाऊ लागले, जे लोक तुमच्या विरोधात होते, जे लोक तुमचा अपमान करत होते, जे लोक तुमचं नुकसान करत होते, ते लोक अचानक तुमच्या आयुष्यातून दूर होऊ लागले, तर हा देखील स्वामी समर्थांचा मोठा संकेत असतो. कारण जेव्हा देव आपल्या भक्ताचं भाग्य बदलायला सुरुवात करतो, तेव्हा तो सर्वात आधी त्या भक्ताच्या आयुष्यातील नकारात्मक लोक दूर करतो. कारण चुकीच्या लोकांसोबत राहून कोणीही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून स्वामी समर्थ आधी मार्ग साफ करतात आणि मग नवीन संधी त्या भक्ताकडे पाठवतात. स्वामी भक्तांनो, कधीकधी आपल्याला वाटतं की काही लोक आपल्याला सोडून गेले, आपल्याला धोका दिला, पण नंतर कळतं की ते आपल्या आयुष्यासाठी चांगलंच झालं. कारण त्यानंतरच आयुष्यात चांगले लोक येतात आणि हे सगळं स्वामी समर्थांच्या इच्छेने घडत असतं. 7वा संकेत. जर अचानक तुमच्या आयुष्यात आशेचा एक किरण दिसू लागला, ज्या ठिकाणी तुम्हाला काहीच मार्ग दिसत नव्हता, तिथे अचानक एक नवीन मार्ग तयार झाला, तर समजून घ्या, हा तो क्षण आहे जेव्हा स्वामी समर्थ तुमचं नशीब बदलायला सुरुवात करतात. कधी अचानक नोकरी मिळते, कधी अचानक व्यवसायात फायदा होतो, कधी एखादी मोठी समस्या अचानक सुटते आणि मग माणूस मागे वळून पाहतो, तेव्हा त्याला समजतं की हा चमत्कार नव्हता, ही स्वामी समर्थांची कृपा होती. स्वामी भक्तांनो, देव कधीही आपल्या भक्ताला कायम दुःखात ठेवत नाही. तो परीक्षा घेतो, पण योग्य वेळ आल्यावर तो त्या भक्ताला यशही देतो. जेव्हा भक्त मनापासून स्वामींना हाक मारतो, तेव्हा स्वामी त्याला कधीही निराश करत नाहीत. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील, तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण स्वामींचं नाव लिहिणं म्हणजे त्यांच्या चरणी श्रद्धा अर्पण करणं असतं. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात इतकी शक्ती आहे की हजारो लोकांच्या आयुष्यात या वाक्यामुळे बदल झाला आहे. अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांच्या आयुष्यात सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं, जेव्हा पैशाची अडचण होती, लोक साथ सोडून गेले होते आणि कोणताही मार्ग दिसत नव्हता, तेव्हा त्यांनी फक्त स्वामींचं नाव घेतलं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात हळूहळू बदल सुरू झाला. कधी एखादी अचानक संधी मिळाली, कधी एखादा देव माणूस भेटला, कधी अचानक एखादं अडकलेलं काम पूर्ण झालं आणि मग त्यांना समजलं की स्वामी समर्थ त्यांच्यावर कृपा करत आहेत. स्वामी भक्तांनो, देवाचा आशीर्वाद कधीही अचानक येत नाही. त्याआधी काही संकेत येतात आणि जे लोक त्या संकेतांना ओळखतात तेच पुढे जाऊन भविष्यात मोठं यश मिळवतात. म्हणून जर तुमच्या आयुष्यात सध्या अडचणी असतील तर निराश होऊ नका. कारण कधीकधी मोठ्या आनंदाच्या आधी मोठी परीक्षा येते. देव आपल्या भक्ताची श्रद्धा तपासतो. तो पाहतो की संकटातसुद्धा भक्त त्याच्यावर विश्वास ठेवतो का नाही. जर भक्ताने श्रद्धा सोडली नाही तर देव त्याचं आयुष्य बदलून टाकतो. स्वामी समर्थांचे अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांनी मनापासून स्वामींची प्रार्थना केली, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य झाल्या. जो खूप दिवसापासून आजार होता, तो आजार बरा होतो. कधी आर्थिक समस्या दूर झाली, कधी कुटुंबातील ताणतणाव संपला आणि हे सर्व स्वामींच्या कृपेने घडलं. स्वामी भक्तांनो, या जगात सर्वात मोठी शक्ती कोणती आहे माहीत आहे का? ती म्हणजे श्रद्धा. ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याला कोणीही थांबवू शकत नाही. आणि ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत त्याचं नशीब बदलायला वेळ लागत नाही. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही निराश होऊ नका, कधीही देवावरचा विश्वास सोडू नका आणि रोज मनापासून स्वामींचं नाव घ्या. कारण स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांवर लक्ष ठेवून असतात. सध्या तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही, पण कदाचित स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतील. कधीकधी देव योग्य वेळ येईपर्यंत थांबतो आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तो भक्ताच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव करतो. म्हणून स्वामी भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात हे 7 संकेत दिसायला लागले असतील तर समजून घ्या की स्वामी समर्थ तुमचं नशीब बदलणार आहेत. कदाचित खूप लवकर तुमच्या दारात आनंदाची बातमी येणार आहे आणि त्या दिवशी तुम्हाला समजेल की आजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तो योगायोग नव्हता, ती स्वामी समर्थांची इच्छा होती. म्हणून जर तुमचा स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ
असं कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. जय जय रघुवीर समर्थ.